धाबा परिसरात इलेक्ट्रिक लोखंडी डीपी पोल आणि त्यावरील अॅल्युमिनियम तारा चोरी प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे। 25 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान मौजा सोमणपल्ली ते धाबा रोडवरील डीपी पोल क्रमांक 104 चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने पूर्ण कापून सुमारे 25,000 रुपयांचे नुकसान केले होते। या प्रकरणी धाबा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपासादरम्यान 26 एप्रिलच्या रात्री गस्त घालत असताना पोलिसांना संशयास्पद बोलेरो पिकअप वाहन आढळले। वाहनाची तपासणी केली असता गॅस कटर, वायर कटर, बॅटरी, कटिंग व्हील, दोरखंड आदी साहित्य मिळून आले। तसेच जवळच सिलेंडर, नोझल, पाणा व हातोडीही आढळले। संबंधित डीपी पोल जमिनीपासून कापलेला असल्याचे स्पष्ट झाले। तांत्रिक तपासातून पोलिसांनी मोहम्मद फिरोज अब्दुल वहाब वय 45 आणि जमील करीम शेख वय 39 यांना 27 एप्रिल रोजी अटक केली। या कारवाईत एकूण 10,84,375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धाबा पोलिसांनी पार पाडली। नवराष्ट्र निर्माण न्यूजसाठी राजेश डोंगरे, तालुका प्रतिनिधी गोंडपिंपरी।